नमस्कार. देवाकडे पाणी मागितले तर समुद्र दिला, फूल मागितले तर बागच दिला, घर मागितले तर राजवाडा दिला आणि देवापाशी देवच मागितला तर त्यांनी शोभासारखा राजा दिला. आजच्या काळाला बघून जिजामातेने आपल्याला काय संदेश दिला असावा हेच मला सांगायचे आहे. अरे शोभा, आपण काय पाहत आहोत? ज्या स्वराज्यासाठी आपण रक्ताचे पाणी केले, प्रसंगी प्राण्यांचे बलिदान केले, असा भारत पाहण्यासाठी आपण बलिदान केले, असा एकही दिवस नाही की सरासर बातम्याती पाहायला मिळाला नाही. ओ शोभा, आपल्या भारतात स्पर्धा सुरू झाल्या आहेत. कमी कष्टात झटपट श्रीमंती होण्याची स्पर्धा. कुणालाही इमानदारीने आपले कर्तव्य पूर्ण करावेसे वाटत नाही. फक्त पैसा कसा कमवायचा ही स्पर्धा सुरू आहे. माणूस माणसाला मशीन समजत आहे. कोणत्याही क्षेत्रात इमानदारी व संस्काराचा थोडाही लवलेश नाही. मंदिरावर म्हणून, देवावर म्हणून, प्रांतावर म्हणून. ओ शोभा, आपल्या भारतात तर 10 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. ती घराबाहेर पडली की तिच्या आईला काळजीच असते. याला जबाबदार कोण? बाहेर देशातले नाही, आपलेच बांधव, आपलेच नेते म्हणतात. आपल्या भारतात एवढे वृद्धाश्रम सुरू केले. आज ही वेळ आपल्या भारतात आली की घरादारातल्या जन्मदात्यांना ओझे वाटू लागले. यात परिवर्तन घडू शकते. ती ताकद फक्त आई आणि शिक्षकातच आहे. आई ही पहिली गुरु असते. नंतर शिक्षकांनी मुलांच्या मनात बंधुत्व आणि देशप्रेमाचे धडे घडवले पाहिजे, तरच परिवर्तन घडू शकते. प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्काराचे बाळकडू पाजले पाहिजे. पण आता तसे होत नाही. आजची जिजाऊ फॅशन मागे लागली आणि आजचा शोभा वडिलांच्या प्रॉपर्टीवर ऐश करत आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उधारी. मग काय मंडळी, विचार केला? अरे तुम्ही काय विचार करणार? तुमच्या गडावर तुमचे डोके नाही. गुलाम झालात तुम्ही त्या मनुवाद्यां भूत सटलेल्या विचारांच्या. त्या मनुवाद्यांनी तर इतिहासाच्या नावाखाली वाटच लावले की आमचे म्हणे शुभाचे राज्य हिंदवी स्वराज्य होते. विचार करा बहुजनांनो, ज्या राज्यात 18 पगड जातींना मानाचे स्थान दिले, अपेक्षित, शोषित जीवन जगणाऱ्या महारामागच्या लोकांना मानाची पदवी दिली. माझ्या शुभाने कधी मुस्लिमांचा देश केला नाही. मुस्लिमांना आम्ही विश्वासू अंगरक्षक नेमले. माझ्या शुभाने कधी मस्जिद पाळल्या नाही, उलट मस्जिदांना इनामे दिली. मग तुम्हीच विचार करा बहुजनांनो, आमचे राज्य हिंदवी स्वराज्य नव्हे तर ते बहुजनांचे रयतेचे राज्य होते. माझ्या शुभाच्या राज्यात शेतकरी सुखी होता. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही कुणाची हात लावायची हिंमत नव्हती, म्हणून तो आत्महत्या करत नव्हता. हल्ली तर स्वतःच्या बापाचाही पत्ता नाही. जेरुसलेमच्या पिल्लावण्यावर आणि इब्रातीवर आणि आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. उठ माझ्या बहुजना उठ, रात्र वैरायचे. इतिहासातील घाण पुसून टाक. इतिहास विसरणारे इतिहास घडू शकत नाही. मान्य आहे मला, आज काळ बदलला आहे, पण माझ्या शुभाची नीती आजही शिवचरित्र आजही उपयोगी आहे. आज तू माझ्या भीमाची लेखणी हाती घे. तू ज्ञानवंत, यशवंत, कीर्तिवंत हो. तुला शिवाजी जन्मावा, पण हा दुसऱ्याच्या घरी दुटप्पीपणा सोडून दे. तुकोबांनीच तर सांगितले आहे ना, शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी. तुला शिवाजी जन्मास वाटत असेल तर तू शहाजीयानं जिजाऊ. आजचे गड किल्ले म्हणजे इंटरनेट होय. गणपतीच्या उंदरापेक्षा कम्प्युटरचा माऊस हाती घे. माझ्या शुभाने अटके 5 झेंडे लावले. 7 समुद्र पार इंग्लंडला जा, अमेरिकेला जा, डॉक्टर हो, इंजिनियर हो, कलेक्टर हो. उठ माझ्या मधन मावळ्या जागा हो, परिवर्तनाचा धागा हो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.